DHFLच्या घोटाळ्याविषयी जर तुम्हाला माहितीच असेल, कोरोनानंतर DHFLच्या संचालकांनी बँकांच्या संघटनेला चांगलाच चुना लावला होता। त्यात वाधवान बंधूंचं नाव पुढे आलं होतं। CBIने या प्रकरणात एंट्री घेतली आहे। त्यांनी धीरज वाधवानला अटक केली आहे। आता नीरव मोदीपेक्षा पण मोठा घोटाळा करणारा हा धीरज वाधवान कोण आहे, त्याने काय घोटाळा केला आहे आणि हा घोटाळा नेमका कसा केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी मनस्वी। DHFL बँकेच्या 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। त्यात CBIने धीरज वाधवान याला अटक केली आहे। धीरज याला 13 मे रोजी मुंबईतून CBIने ताब्यात घेतलं। त्याला मंगळवारी दिल्लीत न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। DHFLचा घोटाळा कोरोनानंतर चांगलाच गाजला होता। वाधवान याला यापूर्वी येस बँकेशी संबंधित एका प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तो सध्या जामिनावर होता। DHFLच्या माध्यमातून 17 बँकांच्या संघटनेसोबत फसवणूक करण्यात आली होती। या बँकांच्या संघटनेने DHFLला 2010 आणि 2018 या दरम्यान 42,871 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते। पण हे कर्ज मिळवताना वाधवान भावांनी खोटे आकडेवारी सादर केलीच, पण त्यासाठीची जी कागदपत्र सादर केली त्यातही हेराफेरी केली। त्यांनी बँकेच्या संघटनेचीही फसवणूक केली। मे 2019 पासून या दोघांना कर्जाचा हप्ता पण भरला नाही। या दोघांनी 34,615 कोटी रुपयांची फसवणूक केली। सार्वजनिक पैशांचा गैरवापर केला असा ठपका ठेवण्यात आला आहे। या प्रकरणात युनियन बँक ऑफ इंडियाने एक तक्रार दिली होती। त्यानुसार DHFLच्या माध्यमातून 17 बँकांच्या संघटनेसोबत फसवणूक करण्यात आली होती। त्यावेळचे बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवस्थापक कपिल वाधवान आणि संचालक धीरज वाधवान हे होते। युनियन बँकेने या दोघांव्यतिरिक्त इतर पण आरोपींविरोधात तक्रार दिली होती। या प्रकरणात CBIने 8 मार्च 2020 रोजी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, कपिल वाधवान यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन अधिनियमांतर्गत कट रचने आणि फसवणूक या कलमान्वये गुन्हा नोंदवला। जून 2022 मध्ये CBIने आतापर्यंतच्या या सर्व मोठ्या बँक घोटाळ्यात कपिल वाधवान आणि त्यांचा भाऊ धीरज वाधवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्यानुसार एप्रिल आणि जून 2018 दरम्यान येस बँकेने DHFLच्या शॉर्ट टर्म डिबेंचरनुसार 3,700 कोटींची गुंतवणूक केली। लागलीच वाधवान बंधूंनी DOLT अर्बन व्हेंचरला 600 कोटीचं कर्ज दिलं। CBI नुसार हे कर्ज नव्हे तर लाच होती। या व्हेंचर्सवर राणा कपूर आणि त्यांची पत्नी यांचं नियंत्रण होतं। DHFLने व्यवहार पूर्ण करण्यासाठी 40 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या बदल्यात 600 कोटींचे कर्ज दिल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचं म्हणणं आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने 22 माजी DHFLचे प्रमोटर्स धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांची बँक खाती तसेच शेअर आणि म्युच्युअल फंड्स होल्डिंग एकत्र करत लाख रुपयांची थकबाकी वसूल केली होती। वाधवान बंधूंनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड भरण्यात अयशस्वी झाल्यानंतर बाजार नियामक म्हणजेच मार्केट रेग्युलेटर्स कडून हे पाऊल उचलण्यात आलं होतं। यासोबतच मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यासाठी वांद्रेबुक एंटिटीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक बनावट कंपन्या तयार केल्याचा आरोप वाधवान यांच्यावर आहे। खाजगी लेखा संस्थांच्या स्वतंत्र ऑडिटमध्ये वैयक्तिक फायद्यासाठी निधी वळवण्याचा आणि संशयास्पद व्यवहार लपवण्यासाठी पुस्तकातील खोट्या नोंदींच्या घटना उघडकीस आल्या। या लेखा परीक्षणामध्ये हे देखील उघड झाले आहे की योग्य परिश्रम किंवा योग्य सिक्युरिटी शिवाय बनावट संस्थांना मोठी कर्ज प्रदान करण्यात आली होती। काही कर्जे केवळ ईमेल संप्रेषणाद्वारे मंजूर केली गेली आणि वितरित केली गेली। संबंधित कर्ज फाईल्समध्ये त्रुटी आढळून आल्या। ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।